यानंतर या पुस्तकावरती आणि यशवंतराव ज्योतिराव फुले यांच्या चरित्रावरती आणि आजच्या वर्तमान परिप्रेक्ष्यावरती सरांनी भाष्य करावं असं मी आमचे मार्गदर्शक डॉक्टर प्रल्हाद दुलेकर सर यांना विनंती करतो. डॉक्टर प्रल्हाद दुलेकर सर. आजच्या या डॉक्टर यशवंतराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मित्र भाऊसाहेब जाधव, आत्ता ज्यांनी या पुस्तकावरती भाष्य केलं ते प्राध्यापक सुदाम चिंचाने, डॉक्टर यशवंत फुले यांच्या निमित्ताने ज्या दोन डॉक्टरांचा गौरव केला त्या डॉक्टर संग्राम मोरे, डॉक्टर दुबे, उपस्थित मित्रांनो, बरेच जण नेहमीचे मित्र उपस्थित आहेत, सगळ्यांच्या नावांचा उल्लेख शक्य नाही. ज्यांना तुम्ही मला आल्या म्हणाला आणि मी काही जणांना ही पत्रिका पाठवतो व्हॉट्सअपला, त्याचं कोणी आलं नाही. मला वाटलं की येतील वेगळा कार्यक्रम, पण त्याच्या खाली लिहिलं देशात पहिल्यांदा असा पुरस्कार आणि अशी जयंती होते. पण आपल्याला सध्या देशात काही दुसरं दिसतच नाही, त्याच्यामुळे जाऊ देत ते चालत राहतं. मी त्या दोन्ही डॉक्टरांचं अभिनंदन करतो आणि पुरस्कारासाठी डॉक्टर निवडण्याची जी कल्पना आहे ती सुद्धा मला खूप आवडते की या डॉक्टरने जी सेवा केली यशवंत फुलेंनी, त्याचं एक प्रतिकात्मक चांगलं उदाहरण, प्रेरक असं उदाहरण आपण समाजासमोर ठेवू. डॉक्टर यशवंत फुले हे पुस्तक आल्याची जेव्हा मी वाचलं त्यावेळेला चिंचाने सरांना फोन केला आणि म्हणलं मला ते पुस्तक पाहिजे, ते मला घेऊन ये आणि तुमच्यासाठी मागवलेले. आल्यावर मी पैसे देत होतो किंमत, कारण पुस्तक फुकट घेऊनही या मताचा मी आहे. आणि अनेकांना असं वाटतं कुणीतरी आपल्याला भेट द्यावं पुस्तक, आणि त्याच्यामुळे बाजारात मराठी पुस्तक विकलंच जातं, अशी एक वाईट अवस्था. महात्मा फुलेंवर मी पुस्तक लिहिलं, फार महत्वपूर्ण पुस्तक आहे असं अनेकांनी. ते पुस्तक किती महत्वाचं आहे, हा ग्रंथ किती महत्वाचा आहे याच्यावर लिहिलं. डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले यांनी लिहिलंय की पुस्तक वाचल्याशिवाय मुलींचा अभ्यास पुढे जाऊ शकणार नाही, इतकं महत्वाचं पुस्तक. आहा साळुंखेने सांगितले हे तुम्हाला सुचलं कसं शीर्षक, मला फोनवर फार मनापासून केलं. कारण बहुजनांना संस्कृती देणारे महात्मा ज्योतिराव फुलेच आहेत. तुम्हाला आम्हाला संस्कृती शिल्लक नव्हती, जे तुम्ही आम्ही म्हणतो ना भारताची महान संस्कृती, ती शिल्लकच नव्हती. ज्योतिरावांमुळे आपल्याला ती मिळाली. ते म्हणाले बहुजन संस्कृती जनक या अर्थानं तुम्हीच पहिल्यांदा मूल्यमापन करता. म्हणजे त्यांचाच अभ्यास मोठा आहे हा साळुंखेचा, मी सांगायचे गरज. तुम्ही ज्या उल्लेख केला आम्ही पाहिलेली फुले, खरं तर काय आपण बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या जयंतीच्या निमित्तानं भाषण करायचं म्हणून करतो. मुळातून बाबासाहेबांचे सगळे पैलू आपण समजून घेतले पाहिजे असं शिकलेल्या लोकांना वाटत नाही. आता भारत सगळा शिकलेलाच झालेला, केरळ इतका नसेल. कारण जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची साक्षरता 14% होती. आज ती 14% नाही आहे, होईल काही दिवसात. NAP मुळे वेळ लागणार नाही. नो एज्युकेशन पॉलिसी जी भारतामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे ही येणारे होते, विद्यापीठं बंद होती, शाळा बंद होती, त्यावेळेला आपल्याला कळेल. जास्त वेळ नाही, 1-2 वर्षात त्याचे परिणाम झाले.
पुन्हा सावित्रीबाईची गरज वाटेल तर सावित्री मिळणारच नाही. कारण सगळ्या शिकलेल्या बाया अथर्व शीर्ष त्याचं पठण करतायत, गुरुचरित्राचं पठण करतायत, ज्याच्यामध्ये स्त्रियांना पुत्र्या आणि काय काय म्हटलेलं चारित्र्य, पण पुरुषाबरोबर जाणाऱ्या वगैरे इतक्या स्त्रिया स्वस्त असतात का? खराताकडे जाणाऱ्या आणि त्यातून परतवाड्याला जाणाऱ्या आणि अजून एक बाबा सापडला आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढंच चालू आहे की बंधुबाबाच्या नादी शिकलेल्या बाया लागतात. अशिक्षित बायांच्याकडे म्हणजे कमी शिकलेल्या बायांच्याकडे शहाणपण असतं, ते बहुतेक शिकलेल्यांच्याकडे आहे की नाही याबद्दल शंका निर्माण होते. असो, ते पुरुषांच्या बाबतीत तेवढंच आहे. राजाराम सूर्यवंशी यांचं युगस्त्री सावित्रीबाई हे पुस्तक वाचा. हे ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी एक नवं युग निर्माण केलं. काय होतं, आपण काळाबरोबर जात राहतो. आता इथं ऐकताना फुले मोठे आहेत, सावित्रीबाई मोठे आहेत सगळे. बाहेर देवाभाऊ आले की त्यांच्याबरोबर जाताना त्यांच्या घोषणा देतो आपण, आपल्या लक्षातच येत नाही की ज्योतिरावच्या विरोधात. ते जे पंतप्रधान बसलाय ना एप्स्टीन फाईलमध्ये अडकलेला, तो काय करतोय आपल्याला कळतंय का? अमेरिकेची परवानगी घेऊन रशियाकडून तेल मागवतं, त्याच्यासारखं दुर्दैव कमी. हा, आम्हाला काहीच वाटत नाही त्याचं. असेल काय सृष्टी ना. आम्हाला फुलेनी नवं युग निर्माण करून दिलं, सावित्रीबाईंनी नवं युग निर्माण केलं, हे आपल्याला कळालंच नाही. खूप खूप अभ्यासाची गरज आहे, पण आपल्याला कुठे वेळ आहे. पेपर घरी प्रतिष्ठा म्हणून येतो, वाचतो कोण? पुस्तकं जशी आपल्या समोरच्या कपाटात ठेवली जातात, माझ्याकडे तुम्हाला एकही पुस्तक दिसणार नाही. प्राध्यापक तर बैठकीत लावण्यासाठी पुस्तकं नाही, त्यामुळे आला तुम्ही ठीक आहे पहा. आपलं इतकं वरवडचं ना, मी ठरवलं बाबासाहेबांचा फोटो लावायचा नाही, ज्योतिरावांचा लावायचा नाही, सावित्रीबाईचा लावायचं. कोणी आलं मित्र किती विचार तू माणी येतो का बरं नाही सावित्रीबाईचा फोटो लावला, मग जाऊ ज्योतिरावाचा लावला असता ना. मी तो शेवटी फोटो काढून टाकला. प्रत्येक वेळेला आला मला जर जातच विचारणार असेल पण त्यापेक्षा न लावलेलं बरं. मनात तर आदर आहेच नाही. विद्यापीठ फार मोठी संस्था मानतो आपण, शिक्षणाचं काय करायचं तरी त्यात आपलं विद्यापीठ बरं होतं बऱ्यापैकी. त्याचं काय काय झालं माहित नाही. आता 10 वर्ष झालं जाते नाही तिकडे. ते शासन निर्णय आलाय, त्याला GR म्हणल्यावर जरा पटकन कळतं मराठीत. GR हा शब्द चांगला विचार आहे. तो माझ्या वाचण्यात आला मी विद्यापीठात अधिकारी असताना. सावित्रीबाईची जयंती साजरी करा असा शासन निर्णय आला. मी कुलगुरूंकडे गेलो, म्हणजे सर हे करायला सांगायला. ते म्हणाले अहो त्या दिवशी मी बाहेर गेलो. मी म्हणलं रजिस्टरला सांगा, पण कुलगुरू OBC रजिस्टर आहे, OBC होतं. रजिस्टर म्हणाले अहो वेळच नाही, फाईलच निघून. पण मी सांगतो विद्यार्थी कल्याणला सांगितलं त्याला पाहुणाच मिळेल. मी म्हणजे किती प्राध्यापिका आहेत का आज विभागात, त्यांना सांगा सावित्रीबाई बोलायला. सगळ्या प्राध्यापिकांना बोलले, सगळ्या म्हणे आम्हाला काहीच माहिती नाही सावित्रीबाई. त्या बाईमुळे तुम्ही विभागात प्रोफेसर म्हणून असतो. पण मी गावातल्या काही कार्यकर्ते म्हणाले आमच्या तारखा आधीच गेल्यात, आम्ही सावित्रीबाईच्या याला जाणारच आहोत. शेवटी मला म्हणे तुम्हीच बोला. म्हणून मी का बोलून बोलू. मला तर आयुष्यात नेहमी वाटतं की ज्योतिराव आणि सावित्रीबाईमुळे माझं अस्तित्व आहे. मी बोलेलच ना, वाचले मी. आपल्याला मुळामध्ये त्याचं महत्वच कळालं नाही. त्या सावित्रीबाईने फार छानपणे आपल्या कवितेत म्हटलं, आशिया खंडातला सगळ्यात मोठा महापुरुष ज्योतिराव आहे असं त्यांनी सांगितलं. जे सावित्रीबाईला जाणीव झाली की आशिया खंडात असा महापुरुष नाही. आणि पुढे त्यांनी जे म्हटलं ते फार छान आहे. महार मांग मानिती माळीने मानिती. त्या काळातल्या पुण्यातल्या सगळ्या माळ्यांनी, म्हणजे जिरेमाळी असो, फुलमाळी असो, हळदीमाळी असो, या सगळ्यांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला.
गोविंदराव फुल्यांच्या निधनानंतर त्यांच्या भावकीतल्या लोकांनी म्हणजे गोविंदरावच्या भावानी सुतक नाही दिलं. हे या पुस्तकामध्ये फार व्यवस्थित आलं. ज्यांना ज्यांना खरंच ज्योतिरावांच्या बद्दल वाटतं ना त्यांनी हे पुस्तक मागवावं आणि वाचावंच. चिंचाने सर म्हणाले रडावं की नाही अमुक खावं की नाही. हे पुस्तक वाचताना मी 3-4 वेळा पुस्तक बाजूला ठेवून दिलं. ते आपण वाचूच शकत नाही असं वाटत होतं आणि पुन्हा वाचावं असं वाटत होतं. कितीतरी वेळा भावनावश होत आहे आणि माणूस रडायलाच बाकी राहतो. आई गेल्यावर मी रडलो नाही पण हे पुस्तकाने मला रडवलं. आणि ते केवळ सावित्रीबाई, ज्योतिराव आणि यशवंत फुलेंचे झालेले हाल पाहू. त्या जुन्नरच्या कोर्टामधला खटला लढवण्यासाठी ज्योतिरावांनी जमीन विकली. म्हणजे ते थेट मुंबई हायकोर्टापर्यंत गेले. आणि यशवंत फुलेच्या लग्नासाठी त्यांना जमीन विकावी लागली. लग्न लांबवलं, त्यासाठी पैसे नाहीत आपल्याजवळ, लग्न तर नीट लावावं लागेल, लोकांमध्ये नाव आहे आपलं, प्रतिष्ठा आहे. आणि ते इतकं की कोणी मुलगी देत नाही आपल्या जातीतल्या मधले, म्हणून त्यांना लग्न जमलंय ज्ञानोबा ससानीची मुलगी केल्यामुळे. पण ते लग्न तर नीट करावं लागेल. मग लग्न कसं करायचं खूप विचार केलाय, याच्याकडून त्याच्याकडून मिळतील का. पण ते पैसे काही मिळाले नाही. शेवटी त्यांनी मांजरीची जमीन विकली आणि हे लग्न केलं. त्या ज्ञानोबा ससानेला हे माहित होते की आपल्या जातीतले लोक आपल्यावर बहिष्कार टाकतील, त्याच्यावर बहिष्कार टाकला. त्या मुलीला तर काही कळत नव्हतं, मुलगी लहान नव्हती ती, पण त्यांचं दुसरं जे लग्न झालं त्या मुलीचं वय आलं याचं. काय असते फुलेंच्या काळात पोटालाच कुंकू लावत होतं लग्नाच्या साठी, किंवा लहान लेकराचे लग्न लावत होते. पण ज्योतिरावानं समज येण्याच्यासाठी, समज येईल त्यानंतरच मुलींचे लग्न करा, मुलांचे लग्न करा असा आग्रह झाला. म्हणून ज्योतिराव फुले गेल्यावर दुसरं लग्न झालंय. त्या मुलीचं वय 18 वर्ष आहे. आज आम्ही इतके प्रगत आहोत. देश खूप प्रगती काय होती, काय दर उत्पन्न काय काय ते म्हणतात, विकास दर खूपच वाढलाय आपल्या देशात. काय ते 5 मिलियन ट्रिपल काय म्हणतात ते मला तर काही कळतही नाही. आणि मुलींच्या लग्नाचं वय 14 वर्ष 15 वर्ष. आज आपल्यावर आली पेपर वर्तमानपत्रामध्ये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात किती लग्न बाल विवाह झाले. प्रगत जिल्हा आहे ना, मराठवाड्यातला सगळ्यात प्रगत जिल्हा. दररोज पुणे सगळ्यात जास्त आहे छत्रपती संभाजीनगरचं मराठवाड्यात, बरं भारतात वगैरे नाही. यशवंत फुलेला दत्तक घेतल्यानंतर त्याची जी वाढ आहे आणि तो जो समजदारीनं जगतोय, काही ना जन्मजात समजदारी आली असेल की आपण दत्तक आहोत. मित्रांबरोबर नीट राहावं लागेल समजदारीनं, मारामारी नाही करताना लहान वयात. कारण ज्या लहान वयामध्ये मुलांनी मारामाऱ्या केल्याच पाहिजेत असं वय असतं, पण तो समजदारीनं वागतोय, सगळ्या मुलांना जमा करतो, काही बोलतोय. ज्योतिराव फुले संध्याकाळी ते पोरांचा खेळ पाहतायत, डोळे लावून ऐकतायत आणि पटकन उठून त्यांच्यामध्ये कधी जातात त्या मुलांना कळत नाही. ते फार छान पद्धतीने लिहिले राजाराम छोटे. कधी कधी सावित्रीबाई त्यांना गोष्टी सांगतायत, कारण मुलांवर संस्कार करणं महत्वाचं असं त्यांना वाटतं. आता बापांवर मुलं संस्कार करतात सध्या. मुलांना बोलण्याची हिंमत नाही बापात. पहा बोलून एखादं थोराड पोरात 10वी 12वी झालेल्या मुलं, ते पोरग एक तर घरातून जात नाही तर आत्महत्या करी म्हणून भीती वाटते आई बापांना. 8वी 9वीचे लेकर मोबाईलसाठी आत्महत्या करतात. आपण कुठे आहोत, कुठली संस्कृती आपली. यशवंत आपलं ज्योतिराव फुले आजारी असताना 2.5-3 महिने ते अर्धांगवायूने आजारी होते. पण डॉक्टर विश्राम घोलेनी त्यांच्यावर पैसे नाही राहिले, सगळे समाजामध्ये होते. अहो त्याने शेतीतून उत्पन्न तर काढलं, पण दुसऱ्या बाजूला कॉन्ट्रॅक्टरशिप करतो. मोशीचं दुकान होतं, मोशी विकण्याचं, यातून येत होतं उत्पन्न. म्हणून त्या हरिनरकेने निष्कर्ष काढलाय त्याचा की टाटापेक्षा त्या काळातलं त्यांचं उत्पन्न जास्त होतं.
पण टाटा नुसता उद्योग करत होता आणि हे समाजसेवा करत. आता आपणही म्हणतो मी समाजसेवा करतो. ते बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार दिला जातो शासनाचा. फुलेंच्या नावानं अजून सुरू नाही बरं. सावित्रीबाईच्या नावानं केलाय सुरू स्त्रिया शिक्षिकांचं. ते मला अचानक घोषित झाला. मला माहित होते भुजबळ साहेबांनी केले तिथे बसून. उपमुख्यमंत्री होते त्यांनी नाव दिले, त्याच्यात नाव आलं आणि इथल्या समाज कल्याणचा फोन आला कॅरेक्टर सर्टिफिकेट. म्हणलं मला कॅरेक्टरच नाही. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार 302 मध्ये आरोपी असलेल्या माणसाला दिला गेला होता, म्हणून मी घेणार नाही असं सांगितलं. 302 कळतं ना, त्याच्यामधला आरोपी होता, अटक झाली होती आणि त्याला तो पुरस्कार घोषित झाला असेल. किती ग्रेट लोक नावं पाठवणारे. म्हणून मला म्हणतो रावसाहेब कसबेंचा फोन आला, असं करू नका, तुम्ही घ्या तेवढंच बरं राहील. मी ते समाज कल्याण अधिकारी जरा बरा होता त्यावेळेस. त्यांना मला तुम्हीच काढा सर्टिफिकेट. मला मी आज टाईप करून पाठवतो, त्याच्यावर सहाय्य करा, मी गोळा करून पाठवून देतो. ज्योतिराव फुलेंना शेवटी घरातल्या प्रश्न सोडवण्यासाठी पैसा नाहीये. खाण्याचं या आजाराचे काय अनेक गोष्टी असतात घरामध्ये. सत्यशोधक मित्र ते सगळं करत होते आणि त्यांचा जवळचा त्यांना मानणारा, ज्याचा उल्लेख चिंचारे सरांनी केला, ते कोंडाजी भाऊ डुमरे आहेत. हे पाटील आहेत, मराठा आहेत. त्यांच्या गावावरून त्यांना पुण्याला यायला भलताच त्रास होता. आता रोड झाले सरळ. नंतरच्या 60-65 वर्षात ते गाव जोडले गेले, कनेक्ट झाले. त्यांना जुन्नरला यावं लागत होतं 3 नद्या आडव्या करून किंवा आळे फाट्याला जावं लागत होतं पाय वाटेने. याच्यात ते आलंय सगळं. यशवंत फुलेंनी केलेली तार डुमरे पाटलांना उशिरा मिळाली. कारण तार घेऊन जायची, जुन्नरचा माणूस जाणार नद्या पार करून, त्या तारेला काय अर्थ आहे का? तेव्हा ते मृत्यू पंथाच्या वाटेवर असताना फुलेंचं महानिर्वाण होण्याच्या आधी 1 दिवस आधी तिथं आले. ते एरवी येत होते. या यशवंतला घरी घेऊन जात होते. ते मामा समजत होता त्यांना. सावित्रीबाई ते बहीण माहेर तुटलं सावित्रीबाईचं, एक लक्षात घ्या. या सामंत सुधारणे कशाचे ते पाटील नेवसे पाटील आणि ते काही दिवस गोड होते आणि नंतर सगळ्यांनी तोडून टाकले. माहेर तुटल्यावर बाईचं काय होत असेल याची कल्पना मी नाही करू शकत, कारण मला माहित नाही माहेर काय. भाऊ विचारत नव्हते तेव्हा बाईचं जाणंच बंद झालं तिकडं. फुलेच्या भावकीनं तोडून टाकलं. त्याची जाणीव स्त्रियांना जास्त असते भावकीनं तोडण्याची. माहेर तुटणं आणि भावकीनं तोडणं याची जाणीव स्त्रियांना जास्त होते. सावित्रीबाईला ती जाणीव झाल्याची नोंद या पुस्तकात फार सुंदर पद्धत. यशवंत फुले लहान वयात समजदार झाले, म्हणजे अकाली प्रौढत्व म्हणतात ना ते सावित्रीबाईला म्हणाले, मी आता 7वी झालोय, व्यापार धंदा करायला हरकत नाही एवढी ओढाताण होण्यापेक्षा. म्हणाले ते यांना काय वाटेल ज्योतिरावांना, मला कसं वाटेल तू तुझं शिकायचं पाय, आम्ही करू काय करायचं. सत्यशोधकामधल्या काही लोकांनी घरी अन्नधान्यापासून सगळ्या वस्तू आणून दिल्या. ज्याच्याकडे प्रचंड श्रीमंती आहे त्याच्या घरामध्ये बाजूचे लोक आणून देत आहेत. पुणे तर विरोधात आहेच. शिकलेल्या लोकांना बहुतेक हे सगळं काय काय चालतंय हे कळत असून सुद्धा विरोध करत असतात. आज त्या शरद पवारांच्या पक्षाने 20-22 लोकांची यादीच जाहीर केली महाराज लोकांची. पहा जरा त्यांच्या भजनाला कीर्तनाला जात आलं तर बरोबर. आता सत्य जवळ राहिलं तेवढीच ऊब मिळते, चटके बसतात, फराद बाबा नशिबात येतात. यशवंत फुले मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले त्याचं कौतुक नाही. त्या काळात मॅट्रिकची परीक्षा मुंबई विद्यापीठ घेतली. ती परीक्षा पास होणं हा गौरवाचा भाग होता. आजच्या सारखं नाहीये. आज तर शिक्षकच पास करून द्या.
इंटरनल मार्कामध्ये पास होतात, सगळ्यांनाच माहिती आहे 10वी 12वीचं काय चालू आहे. मला तर कोणी सांगितलं नाही की मॅट्रिकला मला 90% मार्क होते आणि मी आधी विचारतो त्याचे प्रॅक्टिकलची वजा करून पर्सेंटेज काढून दाखव, त्याला काही काढता येत नाही. याच्यात कॉप्याचे किती आहेत हे विचारतो पुन्हा मी जवळच्यांना, तरच तुझी पुढची फॅकल्टी ठरव. यशवंत फुले मॅट्रिकची परीक्षा झाल्या, हा कौतुकाचा विषय होता. पुढे काय करायचं तो विश्राम घोलेला विचारलं पाहिजे, म्हणून सावित्रीबाईंनी ते केलं आणि त्यांना डॉक्टर केलं. त्यांच्या समोर ही चिंता आहे की पैसा कुठून आणायचा, डॉक्टरकीच्या कोर्सला पाठवायचं तर काय करायचं. ही सगळी व्यवस्था सावित्रीबाई करतायत. ज्योतिराव फुले गेल्यानंतर हे मामा परमानंद आहे त्यांची पत्र सुद्धा आहे. माणूस मुंबईला आपण त्या सयाजीराव गायकवाडांना सांगतो काय आमच्याकडे काही गोष्टीचा अति होतो, तर म्हणजे बोलावं की नाही असं माझ्याच मनात. ते शेतकऱ्याचं असं पुस्तक त्यांनी बडोद्याला जाऊन त्यांना वाचून दाखवलं ज्योतिरावने, आणि त्यांनी पुस्तक छापायला उल्लेख दिले, पैसे दिले. त्याचा उल्लेख शेतकऱ्याच्या असोमत त्यांना केला. महाराजा सयाजीराव गायकवाडांनी हे पुस्तक छापायला पैसे दिले. मामा परमानंद त्यांना पत्र लिहित आहेत त्यांच्या सेक्रेटरीला की ज्योतिरावना पैशाची गरज आहे, किती पैसे द्यावेत हेही सुचवत आहेत, आणि ज्योतिराव जाणारच आहेत लवकर असं सुचवत आहेत पत्रात. हा फार मोठा माणूस आहे, आर्थिक अडचणीत आहे. ते गेल्यानंतर वाटलं तर मदत कमी करा, एकट्या सावित्रीबाई राहतील. इतकी ओढाताण यशवंत फुले जेव्हा मेडिकल ऑफिसर झाले मिलिटरीमध्ये, त्याच्यानंतर त्यांचे प्रश्न पडले आणि ते उत्पन्न सुरू झाले. हे महाराष्ट्रात घडले. तुम्ही आम्ही नेहमी सांगतो ना, हे बंद करा सांग महाराष्ट्र पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचं आहे, पुन्हा त्याच्यात शिवाजी महाराजांचं नाव जोडत आहे. आणि सगळ्या गमती जमतीत चालू आहे. इतक्या टिवल्या बावल्या असणारं राज्य असू शकत नाही. फुल्यांचं, शाहू महाराजांचं, आंबेडकरांचं किंवा शिवाजी महाराजांचं. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो असं म्हणणार आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यात सध्या स्वतःला छत्रपती म्हणून घेणारे लोक कुठेच जरा तपासा, ब्राह्मणांकडे जातात की नाही. फुलेंचं नाव घेणारे माळी कुठे आहेत किंवा दलित कुठे आहेत हे शोधलं पाहिजे. बाबासाहेबांच्या नावाला जयघोष करणारे कुठे आहेत हे शोधलं पाहिजे. हे पुस्तक वाचताना सतत जाणवतं. त्या माणूस डॉक्टर झाल्यावर एवढा छेड होतोय. प्लेग यायला आल्यानंतर काही दिवस रजा वाढवून घेतली त्यांनी, फुलेवाड्यात राहिले. एकही माणूस येत नव्हता, जात नव्हता, उलट त्रास होत होता. म्हणून निर्णय घेतला की आपण नगरला जाऊन राहावं, मनस्ताप कमी होईल. बायको गेलेली आहे, दुसरी बायको मिळत नाहीये. डोंगरे पाटील प्रयत्न करतायत आणि शेवटी मिळत नाही म्हणून पुन्हा पुन्हा त्या यशवंतची समजूत काढतायत. ते यशवंत चिडले आणि त्या डोंगरे पाटलालाच म्हणाले, एक मुलगी मिळत नाही तुम्हाला, काय चाललंय, तुम्ही चेष्टा करताय का माझी. हा राग त्यांनी व्यक्त केलाय आणि तापकीराने ते दोघं जण चिंतन करतायत. त्यांना फार वाईट वाटलं डोंगरे पाटलांना की खरंच आपण काही करू शकतो. मिश्र विवाह झालेल्या, आंतरजातीय विवाह झालेल्यांनी मुलगी द्यायचं कबूल केलं म्हणून त्यांची दुसरं लग्न. त्या काळात काय आंतरजातीय विवाह होत होते. पहिला आंतरजातीय विवाह तर यशवंतच झाला आणि जो ज्योतिरावांना लावला सत्यशोधक पद्धतीने लावला. ज्योतिराव एवढे क्रांतिकारक आहेत, एवढं नवं युग निर्माण करणार आहेत हे आपल्याला कळालंच नाही कधी. महात्मा ज्योतिराव फुले, बाबासाहेबांनी गुरु मानले एवढंच सांगत राहिलं. मी मागे बोललोय सावित्रीबाईच्या सगळ्या साहित्य बाजारात नव्हतं. आता ते पार्टीनं काढलंय 1200 पानाचं पुस्तक. सावित्रीबाई आणि ज्योतिरावांचं सगळं वाङ्मय एकच आहे. काही मोठा वाढल्यामुळे ते 1200 पानात झाले. ते जो वाहन मला दिला एकाने आपलं
सावित्रीबाईच्या वाङ्मयाचं संपादन करून द्या म्हणून इथे एक जण माझ्या मागे लागली 1-1.5 वर्ष. अरे मी म्हणलं काय करायचं त्याच्या वाचून, कोण वाचणार आहे? ते म्हणे खूप लोक मागतात. 65 पानाची प्रस्तावना लिहून मी त्याला दिलं. माझे 3-4 महिने गेले. त्याला विचारलं म्हणजे बरं आहे प्रतिसाद, म्हणजे बरं आहे म्हणजे जात नाही पुस्तक, त्याने हलका कागद वापरलाय, तुम्हाला माहिती आहे, यांना दिले मी ते पुस्तक. हलका कागद वापरला, कमी किंमत ठेवता यावी म्हणून मी त्याच्यामध्ये एक मांडणी केली. की आमच्या मराठीच्या प्राध्यापक गोरेश्वर बसले, अजिबात मान्य होणार नाही. आम्ही वाङ्मयाच्या इतिहासातून शिकलो, दुसऱ्याने जे लिहिली आमची मांडणी काही नाहीच. मी त्या स्पष्ट लिहिले, सावित्रीबाई या पहिल्या कवयित्री तर आहेच आहे, पण आधुनिक कवितेच्या जनक आहेत केशवसुत नरे. केशवसुतांची कविता उत्तमच आहे, ते मोठे कवी आहेतच, पण सावित्रीबाईच्या नंतर 31 वर्षांनी केशवसुत कविता लिहायला सुरुवात करतात आणि सावित्रीबाई त्यामुळे आधुनिक कवितेच्या जनक आहेत. याची एक नवी मांडणी मी त्याच्यात केली. आणि केवळ सावित्रीबाईंनी हे केलं, ज्योतिराव बरोबर केलं ना असं नाही आहे. सावित्रीबाईचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, हे ज्योतिरावच मान्य करतात. तुम्ही आम्ही कोण करणार मान्य करणार? पण आपल्याला नेहमी सवय लागलेली, नवरा काय म्हणतो पोरं काय म्हणतो, शिकले सवरलेले असो, आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व ही सवयच आपल्याला नाही असो. प्रयोग करून पहा, प्रॅक्टिकल. आपल्याकडे खूप फ्लॅट आहेत, दरवाजा जाऊन वाजवायचा पुरुष वगैरे नसेल असं, ती बाई सरळ दरवाजा उघडून सांगतो, हो म्हणजे माणसं घरी नाही, तुम्ही काय जनावर आहे? माणसं घरी नाही म्हणजे काय? नाही मी बाई माणूस आहे. हे बाई शब्द काढून टाकायला ज्योतिरावांचाच लढाकार आहे. यशवंत फुलेंना जेव्हा दुसरं लग्न झालं, त्याच्यानंतर त्यांना मुलगी झाली, ती रामेश्वराच्या मंदिरामध्ये, तुम्ही आठवणीचा संदर्भ काढला की आम्ही पाहिलेले फुले हे बाबा आढावनं केले. बाबा आढावच्या आधी पंढरनाथ पाटलांनी त्यांच्या काही आठवणी लोकांच्या जमा केलेल्या आहेत. उत्तम चरित्र व्हावं म्हणून ते अनेकांना भेटलेले आहेत, म्हणून त्या चरित्रात ते आलेले आहेत. तेच आठवणी वेगळ्या काढून बाबा आढावनं पुस्तक केलं. हरिनरकेने त्यांनी संपादित केलेले एका याच्यामध्ये लिहिले की रामेश्वराच्या मंदिरात गेली, त्यांनी अनेक भाषणात सांगितलं, ते बाबा आढावचा संदर्भ दिला. राजाराम सूर्यवंशींनी सांगितले की रामेश्वराच्या मंदिरात वगैरे काही नव्हते, हे खोटं आहे. पुस्तकं विकली, त्यांना मिळालेली शाल विकली, घरातल्या अनेक चीजवस्तू, संसार म्हणून बाईने जे जमा केलं असेल ते सगळं विकले. वाडाच विकला होता 100 रुपयाला, त्याच्यातून दुसरीकडे जागा घेतली त्याने. हे सगळं केलंय, पण ही वेळ महाराष्ट्रानं एका युग पुरुषावर आणली, एका युग स्त्रीवर आणली, हे सिद्ध करणारे हा ग्रंथ आहे. म्हणून हा ग्रंथ जरा वाचला पाहिजे. आपण थोडंसं आत्मचिंतन जर करायला लागलो याच्यातून तर खूप काही होईल. ते चिंचाने सर म्हणाले हे काही गौरवाचा भाग नाही, कारण फार वेदनादायक असा प्रवास आहे यशवंत फुलेंचा. एका डॉक्टर माणसाला या पद्धतीने जगावं लागतं. प्लेगच्या साथीमध्ये तर त्यांनी काम केलंच, पण मिलिटरीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलंय, लोकांशी संपर्क ठेवलाय, सत्यशोधक मृत्यूपत्रामध्ये ज्योतिरावांनी जे लिहून ठेवलंय त्या पद्धतीने यशवंत, माझ्या या मालमत्तेचा हक्कदार जर यशवंत व्हायचा असेल तर सत्यशोधक पद्धतीने त्याने जीवन जगावं, जात मानू नये, धर्म मानू नये, त्याच्या पलीकडे जगावं. आणि म्हणून माझ्या या संपत्तीचे हक्कदार कुठली कुठली संपत्ती आहे ते त्यांनी मृत्यूपत्रात दिलेली आहे. घर नंबर, बाजूला कोण आहे, बाजूची घरं कुणाची आहेत. अहो किती दुर्दैव बाबा, ज्योतिराव फुलेंना तिथे राहणारे जे लोक होते आजूबाजूला ते सगळे मागास लोक आहेत. म्हणजे त्यात काही SC आहेत, काही OBC आहेत, काही NT आहेत. हे सगळे लोक ज्योतिरावांच्या बरोबर लढायला तयार आहेत. गमतीचा भाग आहे, माळ्याने किती साथ दिली आवाज सोडून दे, संतापी आवाज असेल ते सगळं. त्या तळेगाव दाबड्याला त्यांनी ज्योतिरावांनी बैठक घेतली, सत्यशोधक पद्धतीने विवाह झाले पाहिजे. कोण भुजबळ होता तिथं त्याचं त्यांनी टिप्पण आहे त्यांच्या समुद्र वाङ्मयामध्ये, जरा वाचून. हा भुजबळ हरामखोर निघाला.
तळेगाव दाभाडेचा कोण होता माहिती? विठोबा भाऊ. पण तिथल्या नाभिक आजच्या भाषेत नावी म्हणले पुन्हा राग येतो. ते आपले छगनराव भुजबळ म्हणाले की त्या मराठा आंदोलनाच्या काळात नावे आमच्या बरोबर आहेत. व्यापारी लगेच पोस्ट सुरू केली. हे नावी म्हणाले आमचा अपमान केला, भुजबळांचा निषेध. त्यामुळे ते होऊ नये म्हणून नाभिक शब्द पुन्हा मी वापरला. कोणाला म्हणायचं असेल निषेध करायचं कुठं, पण त्या नाव्याने त्या विठोबा भुजबळला जाऊन सांगितलं की तू बदमाश आहेस, फुलेंचं ऐकत नाही म्हणजे तू हरामखोरस. मी मात्र माझ्या लेकरांची लग्न सत्यशोधक पद्धतीने करणार. आणि त्यांनी केली. याची नोंद ज्योतिरावांनी स्वतःच केली. पुढे नाव्यांचा संप झालाय. प्रत्येक लढ्याच्या वेळेला कैकाडी त्यांच्या घराच्या बाजूला राहणारी तर आभार घर होती कैकाडीची, ती नेहमी सोबत राहील. हे कैकाड्यांना जर कळालं तर ते छाती टाईप करून सांगतील की आम्ही फुलेंबरोबर होतो. आणि मी ती प्रचाराला लावणार आहे काही कैकाड्यांना हे वाचल्यामुळे. किंवा ज्योतिराव कैकाडी ज्योतिरावांच्या सोबत होते. ते कोण्या महाराजांची मिरवणूक काढली होती दयानंद. त्याच्यात कैकाडी होते काठ्याला अटॅक घेऊन. लहुजी साळवेचे पैलवान तर होतेच होते, पण हेही होते. हे जरा लक्षात घ्या. हा सगळा लेखाजोखा यशवंतच्या भोवती तपासताना दुःख याचं वाटतं की यशवंतच्या बरोबर त्या काळातले कुणी लोक आले नाही. त्याला दत्तक घेतलं म्हणून नाराज होते. त्यांच्या भावकीतल्या त्यांच्या मित्रांनी सुद्धा ज्योतिरावांना सांगितलं होतं की तुमच्या भावकीतला दत्तक घ्या, नातेवाईकातला दत्तक घ्या. सत्यशोधकांनी सांगितलं एखाद्या सत्यशोधकाचा पोरगा दत्तक घ्या, पण हे नको. क्रांतिकारक हे सगळे काही मानत नसतात. सामाजिक क्रांती ज्यांना करायची नसते ती काही मानत नसतात. त्यांनी त्यालाच दत्तक घेतलं, त्यालाच वाढवलं, त्यालाच डॉक्टर केलं. म्हणून यशवंत फुले समजून घेणार काय आता आपल्याला काय करायचं, ब्राह्मणाच्या पोरगाच काबर घेतला. आपले हे फार बेकार आहे. बसल्या जागेवर आपलं ते चालू निर्णय त्यांनी घेतला क्रांतिकारक. परिवर्तनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय होता तो त्यांनी घेतला. नवयुग निर्माण करणारे महापुरुष असेच असतात. विशेष हे कृष्णराव भालेकर त्या प्रकरणात विरोधात उल्लेख आहे त्याच्यात. कृष्णराव भालेकर जे महात्मा फुलेंचे सहकारी आहेत सत्यशोधक चळवळीत, ते सुद्धा विरोधात गेले. आणि फुले तसं एका बाजूला मायाळू असलेला चांगला माणूस आणि दुसऱ्या बाजूला अनावश्यक कोणी बोलायला लागलं तर तिथं संतप्त प्रतिक्रिया देऊनही ते मोकळे होत होते. त्यातून कृष्णराव भालेकर त्यांचे काही ठिकाणी मतभेद झाले होते, पण नंतर पुन्हा जुळले. तेव्हा ही सगळी सत्यशोधक जरा चळवळ समजून घेतली पाहिजे. सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळ ज्योतिरावांच्या नंतर चालू. यशवंत फुले सत्यशोधक अधिवेशन घेण्यात पुढाकार घेत आहेत लहान वयात. आता कोणाला सत्यशोधक पद्धतीने लग्न करा म्हणलं अलीकडे तरी जमत नाही. मालकांना ते लोकांनी बोलले काय माहित नाही. त्यांनी केलं होतं त्यांच्या मुलाचं लग्न. पण नंतर सत्यनारायण घातले की नाही मला आपल्याला जेवण राहिलेलं. सावित्रीबाई सासवडला झालेल्या सत्यशोध महात्मा फुलेंची शेवटची इच्छा काय होती? सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक प्रकाशित व्हावं. अनेकांना सार्वजनिक सत्य धर्म या टायटलमध्ये पुस्तक हे नाव हे माहीतच नाही. कारण त्या काळात बायबल होली बुक होतं, कुराण पवित्र ग्रंथ आहे. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक असं नाव दिले त्याला, बुक. हा ग्रंथ प्रकाशित करण्याची जबाबदारी डॉक्टर विश्राम घोले, सावित्रीबाई फुले, यशवंत फुले आणि वाळवेकर यांनी घेतल्यानंतर ज्योतिराव जरा शांत झाले.
बाबासाहेबांचे त्यांच्या दोघांच्या जीवनातलं साम्य आहे की दोघांनी धर्मावरचे ग्रंथ लिहिले ते त्यांच्या उपस्थितीत प्रकाशित झाले नाही. बुद्धायनीस धम्मानंतर प्रकाशित झालं आणि सार्वजनिक धर्म सत्यधर्मही नंतर प्रकाशित झालं आणि हे डोंगरे पाटलांनी ठेवलेल्या कार्यक्रमात प्रकाशित झालं ओतूरला पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्ताने. पुण्यतिथी म्हणून आपण ज्योतिरावांच्या याला हे सुद्धा लोकांना कळत नाही शिकले. कारण पुण्यतिथी ते मानतच नव्हते, हा शब्दच मानत नव्हते, पारंपरिक जीवनच त्यांना मानत नव्हतं. तो स्मृती दिन आहे. सासवडला जे संमेलन झालं त्याचे अध्यक्ष सावित्रीबाई होत्या सत्यशोधक समाजाच्या अधिवेशन. ते भाषण झाल्यावर त्या परिसरामध्ये एकच चर्चा होती, फुलेच बोलले सावित्रीबाईच्या तोंडून. म्हणजे ज्योतिराव फुले जे मांडत होते ते सावित्रीबाई मांडत होत्या. त्याच द्वेषानं त्याच भाषणाचा काही भाग याच्यात दिलाय. मी त्या सासवडला जाऊन अनेकांना विचारले, त्यावेळेला भाषण छापलं असलं ते नव्हतं तिथं. तिथं जवळ खनवडीला जायचं होतं. ते म्हणाले काही नाही, कशात जातात. फुलेंचं जे घर होतं ते पाडले आणि त्याचं स्मारक केले. नुसते शाळेसारखे एक हॉल बांधून काढलं झालं. परवा पंढरीनाथ पाटलाचं पाहायला गेलो तिथं तसंच केलं. त्यांची 2.5 एकर जमीन आहे, पाडले ना आपलं शासनानं मस्त हॉल बांधून काढलाय मोठा, झालं काही नाही त्याचं. यशवंत फुले हे अधिवेशनात त्यांनी जे सांगितलं ते फारच भयंकर आहे. तेव्हापासून आतापर्यंत राजाराम सूर्यवंशीचं पुस्तक हे करेल कुणी शोध घेतलेला नाही ना अजूनही तारीख नाही. बायकोला सहजगत्या आणि मुलीला सहज पैसे मिळाले म्हणून त्याने आपल्या पगारातून परस्पर पोस्टात पैसे टाकण्याची पद्धत सुरू केली आणि ते त्यांना सहज मिळतील पोस्टात याची ही व्यवस्था आहे. जोपर्यंत पगार येत होता पूर्ण तोपर्यंत ती बाई निश्चित होती. जेव्हा पगार अर्धा आला तेव्हा तिच्या मनात काहीतरी झालं, ते सुरू काय झालं असेल. कुणी खात्रीने काही सांगत नव्हतं, नुसती चर्चा करत होते. गेले असतील बहुतेक. नंतर जी सत्यशोधकाची अधिवेशनं झाली त्याची 5 अधिवेशनात ठराव घेतलाय. 4 अधिवेशन सत्यशोधक आपसामध्ये कुठलं सत्यशोधक होते माहित नाही, पण आपसात ते चर्चा करत. सावित्रीबाई गेल्यानंतर या चळवळीला थोडी मरगळ येत होती. यशवंत फुले काम करत होते, डोंगरे पाटील काम करत होते, काही माणसं होती काम करणारी, मुंबईतली होती सगळी. पण ती जवळपास संपुष्टात आली. 1910 नंतर तिला मरण पंथाला लागली. शाहू महाराज मैदानात आले, त्याच्यानंतर ती सत्यशोधक चळवळ पुढे आली, पण ती ब्राह्मणेतर चळवळ म्हणून पुढे आली. ही ब्राह्मणेतर चळवळ आणि सत्यशोधक चळवळ याच्यात फार फरक आहे. त्याच्यावर आपण फार बोलू नये, करतात लोक काम करू द्या. पण ब्राह्मणेतर चळवळ हे ब्राह्मणांना विरोध करणे एवढं शिल्लक राहिलं. सत्यशोधक चळवळीचं ते नव्हतं. समता प्रस्थापित करणं आणि सामाजिक न्यायासाठी लढे देणं, शेतकऱ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्यासाठीची व्यवस्था करणं हे सत्यशोधक चळवळीचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. ते बाजूला गेलं आणि नंतर ब्राह्मणेतर चळवळ इतकी वाढली आणि ते शेवटी काँग्रेसमध्ये विलीन झाले. आज ती सुद्धा नाही. एक संदर्भ मुद्दाम सांगितला पाहिजे. जो मला पुस्तक दिले ते मग तुम्हाला वाटलं नसेल. त्यांना प्रति फुले म्हणत होते 20व्या शतकात. एका सत्यशोधक अधिवेशनामध्ये ठराव आला की सत्यशोधक समाजानं अस्पृश्यांच्या बद्दल बोलू नये. म्हणजे ते अस्पृश्यांची बाजू घेऊन चालू होता लढा, त्याच्याबद्दल बोलू नये. त्याला फार विरोध झाला आणि म्हणून तो ठराव फेटाळला गेला. मुळात शोषित घटकाच्या बाजूने उभा राहणारी ज्योतिरावांची चळवळ, सावित्रीबाईंची चळवळ ही एकदमच अशी बदलते कशी? ती बदलत गेली. बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी विचारलं होतं. पत्रकार बाबासाहेबांना फार प्रश्न विचारायचे. फुल्यांनाही विचारत असतील पण त्याची उपलब्धता आपण रेकॉर्ड नाही. त्या काळात पत्रकारिता काय, ते बाळ गंगाधर टिळक नावाचा माणूस होता त्याची होती फक्त. पण बाबासाहेबांच्या काळात खूप वर्तमानपत्र वाढली होती. बाळ गंगाधर टिळक नाव माहिती तुम्हाला? नाही, लोकमान्य.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात लिहिलं, याला कोणी लोकमान्य म्हटलंय कुणास ठाऊक, लिखित आहे. म्हणायचं असेल तर त्यांच्या मुलाला श्रीधर पंत टिळकांना लोकमान्य म्हटलं. आणि त्यांनी दलिताच्या चळवळीत बाबासाहेबांबरोबर सहभाग घेतला म्हणून त्यांना आत्महत्या करायला इतका ब्राह्मणाने त्रास दिला. कोणाला? टिळकाच्या मुलाला. आणि त्या टिळकाची शेंगा टरफले सगळे शिक्षक वर्गातून सांगत इथे जे शिक्षक असतील त्यांनी जरा हे पाहावं की 1 ऑगस्ट आपण शेंगा टरफलावर बोलायचं नाही. मला कोणी सांगितलं 1 ऑगस्ट यायचं का नाही म्हणून सांगतो. यायचं जायचं तर अनुभव आहेत ना 1 ऑगस्ट. जावं ना त्याच्या. बाबासाहेबांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही जी चळवळ चालवताय ती फार चांगली चालू आहे, त्याच दिशेने चालू द्या, फक्त सत्यशोधक चळवळीच्या पद्धतीने जाऊ द्या. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मीच तर सत्यशोधकाच्या मार्गाने निघालोय. सत्यशोधकाची चळवळ म्हणजे सद्धर्माची चळवळ आहे. सत्यशोधक चळवळीमध्ये जे काही दोष निर्माण झाले त्याच्यावर टीका केली बाबासाहेबांनी, पण मूळ तत्वज्ञान घेऊन बाबासाहेब निघाले की मी हे सत्यशोधक आहे. मी मध्ये एक लेख लिहिला तो काय फार कोणी वाचला नाही, बरं झालं वाचलं नाही. वाचून वगैरे डोके बिघडून घेण्याचं काम करू नये माणसाने, शिकलेल्या लोकांनी. आमच्याकडे अनेक लोक PhD झाल्यावर निरीक्षर वगैरे होतात, पुढं काहीच लिहित नाही. जरा सर्वे करायला पाहिजे. PhD झाल्यावर किती जणांचे ग्रंथ आले, किती जणांनी लेख लिहिले, उत्तर फार वाईट लिहिले. जाऊ दे. वर्षा विकेनांकर नावाच्या नांदेडला स्त्री रोग तज्ञ आहेत. त्यांनी एक सर्वे केला होता किती शिक्षकाची मुलं चांगली निघाली. शिक्षकाची 80% शिक्षकाची मुलं बिघडलेली सापडली. अधिकाऱ्यांचं वगैरे तर आपण बोललेलं बरं ना. हे जे संस्कार करणारे त्यांचीच ही स्थिती आहे. लांबच जातं त्यामुळे मी काय किती ठेवलं तरी मी तो लेखाचा संदर्भ सांगत होतो. मला बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नंतरचे वारसदार आहेत असंच घ्यायचं होतं. खूप संदर्भ शोधत होतो. मला पहिला शोध घ्यायचा होता की बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव कधी समजलं असेल. तेव्हा लक्षात असं आलं की बाबासाहेब आंबेडकर 4थी पास होण्याच्या आधी त्यांना ज्योतिरावांचं नाव माहिती. याचा पुरावा काय आहे? गोपाळ बाबा वलंकर, वनंदकर किंवा वलंकर दोन्ही नावं लिहिली जातात. बाबासाहेबांचं लग्न जमवण्यात त्यांचा पुढाकार होता. ही रमाई मुलगी चांगली आहे, दिसायला चांगली आहे आणि कामाचा उरक तिचा फार आहे, म्हणून तिच्यावर लग्न करा म्हणून त्यांनी रामजीला सांगितलं. मग हे रामजी आणि यांचा संबंध कुठे आला असं शोधलं. त्यावेळेला लक्षात आलं की दोघं नातेवाईक. त्यामुळं लहानपणापासून ते बाबासाहेब लहान असल्यापासून त्यांचं जाणं येणं होतच. आणि हे गोपाळ बाबा वलंकर ज्योतिरावाच्या घरी 2-4 महिने झाले की येत होते पुण्यात आणि संध्याकाळचं जेवण ज्योतिरावांकडे ठरलेलं होतं. त्यांच्याबरोबर संध्याकाळी नेहमी ज्योतिराव एकटे कधी जेवले नाहीत आणि सावित्रीबाईंनी कधी नकार दिला नाही. 10-20 लोक आले तरी संध्याकाळी बाई स्वयंपाक करायच्या सावित्री. हे जगातलं वेगळं जोडपं आहे बरं काय. म्हणजे बाई कंटाळत नाहीत आणि ज्योतिराबाई कंटाळत नाही. सगळे धुधान झाली तरी चालूच येतं. मला मित्राला घरी न्यायचं असेल तर बायकोच्या अप्रूव्हल घ्यावं लागतं. आणू का मित्राला? मग तिने जर सांगितलं बाहेरच जेवू घालं तर मग बाहेरच जेवायचं. काही पर्याय नसतो. ते अप्रूव्हल नाही म्हणजे संपला विषय. जसं कुलगुरूच्या अप्रूव्हलची वाट पाहते तसंच हा प्रकार किंवा कलेक्टरच्या अप्रूव्हलची वाट पाहिजे. हे सगळं मजेशीर. गोपाळ बाबा वलंकर एकदा जेवायला आले. कोणीतरी ब्राह्मणग्रस्त चर्चेला आला होता. तो फुलेंच्या बरोबरचा होता, चळवळीतला होता सत्यशोधक. जेवायला बसते. ज्योतिरावांनी त्याला दोघांच्या मध्ये बसवलं. गोपाळ बाबांच्या त्याला त्या गोपाळ बाबाची जात माहित नाही.
बोलता बोलता विषय निघाला ते म्हणाल तुमच्या बाजूला महार बसलाय आणि त्याने जेवणात काय होतं ते थोडं तुमच्या ताटात जेवते जेव जाती मोडायची असेल तुम्हाला या पद्धतीने. गोपाळ बाबा वलंकरांमुळं बाबासाहेब आंबेडकरांना 4थ्या वर्गाच्या आतच महात्मा ज्योतिराव फुले माहिती आहे. जेव्हा ते हायस्कूलला मुंबईला गेले त्यावेळेला कृष्णाजी अर्जुनराव केळुसकरांनी सत्यशोधक चळवळ आणि फुले काय हे समजावून सांगितलं. रोज राणीच्या बागेमध्ये फिरायला जात असतात. ते असा संबंध येतो पहा. बाप जे आहे रामजी आंबेडकर जे आहे ते कबीरपंथी आहे त्यामुळे कबीर त्यांना माहिती आहे. घरात रोजच कबीराची भजन आहे. त्या कृष्णाजी अर्जुनराव केळुसकरांनी ज्योतिराव फुले समजून सांगितले आणि मॅट्रिक परीक्षा पास झाले म्हणून त्यांच्या स्वागतासाठी गेले सत्कारासाठी गेले त्यावेळेला गौतम बुद्ध दिला. एक तिन्ही गुरु त्यांनी मानले. तेव्हा फुलेंच्या वाटेवरून मी जाणार आहे याचे इतके पुरावे सापडले आणि तत्वज्ञानात्मक शोध मी घेतला. दोघही सारखं तत्वज्ञान मांडतायत. फरक काळाचा आहे. हे दुसऱ्या देशात जाऊन आले ते इथं बसून वाचत होते ज्योतिराव आणि हे सगळं करताना एक लक्षात येईल तुमच्या ज्योतिराव आपण काय आहे आपल्याला एक कसं महाडचा 14 काळ सत्याग्रह असा लढा तसा लढा सांगायला मस्त आहे. हजारो लोक आले होते. झुंबरलाल कांबळेचे पुस्तक न वाचतात लोक बोलतात. झुंबरलाल कांबळे प्रत्यक्ष त्याच्या सहभागी झालेल्या लोकांच्या मुलाखती घेऊन पुस्तक लिहिले. हे पुस्तक 70च्या आसपासचं आहे. स्त्रियांची संख्या जास्त होती त्याच्यात महाडच्या 14 तळ. ते सगळ्या प्रसंग सगळे लिहिलेले त्यांनी. जाऊ द्या वाढत जाऊ. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह ज्या बाबासाहेबांनी केला त्याच्या आधी आपल्या वाड्यातली विहीर त्या काळात सगळ्या हाऊस म्हणत होती. त्या विहिरीनं घरात छोटा आड केला म्हणून दलितांसाठी खुली करून टाकली. का खुली केली त्याची कारण ज्योतिरावांनी आपल्या एका टिपणामध्ये दिलेली आहे. ती जरा वाचा. फुले वाड्यातील विहीर ते महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह असं कधीतरी लिहून पाहा ना जरा एकदा. ते मी शोधलं त्याच्यात. मनुग्रंथ जाळावा असं ज्योतिरावांनी म्हटलंय आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली. हे जे नातं आहे ना असं ते सगळं नातं मी त्या लेखात शोधतोय. यशवंत फुले धडपडतायत. यशवंत फुले म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले इतका मोठा माणूस नव्हता. पण ज्योतिराव फुलेंच्या वाटेवर चालणं म्हणजे आगीवरून चालण्यासारखं आहे. काटेरी रस्त्यावरून चालण्यासारखं आहे. यशवंत फुले तो प्रयत्न करतायत की आपली आई आपले वडील ज्या मार्गावरून चालले त्या मार्गावरून आपण गेलो पाहिजे. पण जाताना आपण लोकांनी सगळ्या लोकांनी यशवंत फुलेंना जो त्रास दिला तो आजही तुम्हाला मनस्ताप देणार आहे. मानसिक वेदना देणार आहे. त्रास देणार आहे. आपण कृपा करून हे पुस्तक मागवा. नालंदा प्रकाशनचे ते नंतर तुम्हाला पत्ता सांगतील. फोन नंबर देतील. फोन नंबर लिहून घ्या आणि हे पुस्तक मुळात वाचा. तो काळ कसा होता त्याचं काय वेगळेपण होतं. ज्योतिरावने कसा लढा दिला असेल आणि मग ज्योतिराव गेल्यावर यशवंत कसा झाला असेल सावित्रीबाई कसा झाल्या असतील हे जर आपण नीट समजून घेतलं पाहिजे. सावित्रीबाईच्या अंत्यविधीला कोण उपस्थित होतं कुठंच उल्लेख सापडतो. ज्योतिरावांच्या अंत्यविधीचं काय काय झालं हे आलं याच्यात. खूप लोक उपस्थित होते. म्हणजे एक महापुरुष गेल्याची जाणीव त्यामधून जाणवते. पण सावित्रीबाईचं काय झालं. प्लेग झाला म्हणून कुठेतरी अंत्यविधी झाला कोणीच उपस्थित नसणार. यशवंतच केलं असणार. काय झालं बाकी सत्यशोधकांना कळवलं होतं की नाही सावित्रीबाई गेल्या म्हणून काही सांग. म्हणून आपण जरा बारकाईनं त्या काळातल्या घटना जरा नीट समजून घेतल्या तर त्या वर्तमानाला तुम्हाला जगण्याला बळ मिळेल. वर्तमान याच्यात फार महत्वाचं आहे की तुम्ही जर या दिशेनं जाणार असाल तर अवघड आहे. ते किती अवघड आहे हे याच्यात कळेल. त्याच्यापेक्षा आपलं रोज पूजापाठ करावं. गुरुचरित्राचं पारायण करावं. अथर्व शीर्षेचं हजारो महिला बसतात ते पुण्याचे फोटो येतात. इथे सुरू झाले मस्त त्याच्यामध्ये पठणामध्ये सहभागी व्हावं. काय जबाबदारी काहीच नसते पारायणामध्ये. त्यापेक्षा काही ओळी कुठल्या तरी चालतात कसं तरी सामूहिक याच्यामध्ये होऊन जातं. जसं राष्ट्रगीत आपल्याला सामूहिकपणे म्हणणं बरं वाटतं एकट्याला म्हणता येत नाही.
मला जर कोणी सांगितलं की राष्ट्रगीत एकटा म्हणतात, मी नाही म्हणणार, कारण चुकलं तर घ्या काय. ते वसंतराव नाईक नावाचे एक बंजारा समाजातले मुख्यमंत्री होते. अजूनही त्यांच्याबद्दल आपल्याबद्दल काहीच माहिती नाही. नुसतं बंजारा होता, यशवंतरावने मुख्यमंत्री केला वगैरे असं नाही. त्यांनी 222 जागा एकदा काँग्रेसच्या जिंकून दिल्या, 244 पेक्षा पैकी 222. ते आमदारांचा शपथविधी चालू होता, ते उभा राहिले. ते म्हणाले एक विनंती आहे सभापतीला, ते तात्पुरतं सभापती बसवलेलं असतं वयामध्ये. ते म्हणाले 2 गोष्टी, कोणत्या जिल्ह्यातून सर्वाधिक सगळ्यात शिकलेले लोक कुठून निवडून आले, कोणत्या जिल्ह्यातले सर्वात जास्त शिकलेले आमदार आहेत. मराठवाड्यातल्या उस्मानाबादचे त्यावेळेला सर्वात जास्त शिकलेले आमदार आहेत. हे सगळेच उभे राहिले, आम्ही आहे. कारण बहुतेक ग्रॅज्युएट आणि लॉ झालेले होते. ठीक आहे म्हणाले, अभिनंदन उस्मानाबाद. पुढे ते म्हणाले, आता प्रत्येकाने शपथ घेताना आधी जनगणमनाची एकट्याने आणि मगच शपथ घ्यायची. सगळ्या आमदारांनी विरोध केला, असं काही काढू नका नवीन काहीतरी, ती शपथच घ्या नुसती. आणि नुसती शपथ घेतली गेली. सगळ्याच आमदाराच्या विरोध मला वसंतराव शांत झाला. वसंतराव म्हणू शकले असते, बाकीच्या ना ते आता वरच्या याच्यात त्यांची क्वालिटी वेगळी, वसंतरावची क्वालिटी वेगळी होती. त्यामुळे ते जनगणमनालाही विरोध झाला. तसं ज्योतिराव, सावित्रीबाई, यशवंत आणि त्याच्या पुढची पिढी जरा नीट समजून घ्या. म्हणजे आपला मार्गक्रमण नेमकं कोणत्या दिशेला करायचं आहे, आपल्यामध्ये कधी धुळे येऊ द्यायचं आहे का मोरे येऊ द्यायचे, हे जरा विचार करावा लागेल. कारण एका इथल्या डॉक्टर साहेब, मी एका डॉक्टरकडे रिपोर्ट खूप वर्ष आहे, मला 15 वर्ष. मला एकाने सांगितलं, तू पोटविकार तर दे ना, औरंगाबादमधला सगळ्यात टॉप आहे. म्हणून जाऊ द्या, नीट तर काय चेकअप तरी होईल. आज गेलो, खूप वगैरे काढलं ना, आज चाललो डॉक्टर म्हणाले आधी काउंटरला पैसे जाऊ. म्हणजे कळून जाणार नाही डॉक्टर साहेब, पैसे देणारच आहे, घेऊन आलो ना. इतकं डायरेक्ट त्या डॉक्टरला बोलून नावाशीच सांगू शकतो. साधा फिजिशियन नसून तर त्याच्यावरती पेशंट औरंगाबाद मुंबई